आणि आज त्याचं वचन सांगायची संधी आम्हाला दिलेली आहे. खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझे वडील एक्सपायर झाले आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर या वर्षामध्ये 2 मोठे झटके आम्हाला बसले आणि मी विचार करत होतो 2 मोठे झटके बसले, परंतु खरोखर देव आहे जो आम्हाला चालवतो. पहिलं आई गेली आणि मग त्याच्यानंतर माझे वडील पण गेले आणि वडील गेल्यानंतर खूप आतून दुःख वाटत होतं आणि माझं मन पण लागत नव्हतं. मी वचन वाचायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे, माझं माइंड सेट व्हायला पाहिजे म्हणून मी काही गोष्टी करत होतो, परंतु माझं मन काही स्थिर झालं नाही. परंतु एक देवाचं वचन मला मिळालं आणि देवाचं वचन खरोखर आहे जो आमचं सांत्वन करतो. जर आम्ही देवाच्या भवनामध्ये आलेला आहे आणि देवाच्या सेवेमध्ये जर आम्ही हात घातलेला आहे, आम्ही जर एका नांगराला हात घातलेला आहे ना, तर पुन्हा ते नांगर आम्ही सोडू शकत नाही. बायबल असं सांगतो, तू जर नांगराला हात घातला आणि पुन्हा जर तू टाकून दिला आणि तू पुन्हा जर पाठीमागे गेला ना, तर तुझा उपयोग काय नाही. आणि खरोखर देवाने मला काही वचनाच्या द्वारे पुन्हा स्थिर केलं आणि विशेष मी पहिलं मंडळीमधल्या सर्व लोकांचे आभार मानतो की तुम्ही खरोखर आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली असेल. त्याच्यानंतर जीवनमामाने पण त्यांच्या कुटुंबाने पण वचनाच्या द्वारे प्रार्थनेच्या द्वारे आमचं सांत्वन केलं आणि खरोखर तुम्ही प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे आमचं सांत्वन केलं म्हणून पुन्हा मी तुम्हाला इथं देवाचं वचन थांबवून सांगू शकतो. हालेलुया. ॲक्च्युअल खरं तर मन होत नाही. जर आपल्या जवळचा आपण एखादं जनावर पाळलं आणि जनावर पाळल्यानंतर ते मेल्यानंतर किती वाईट वाटतं ना आपल्याला. फॉर एक्झाम्पल घरामध्ये मांजर असेल किंवा एखादं कुठलं तर जनावर आपण पाळलं, त्याच्यावरती आपण प्रेम करतो, किती प्रेम करतो आणि ते जर निघून गेलं तर किती वाईट वाटतं ना. पण त्याच्यापेक्षा मनुष्यावरती आपण किती प्रेम करतो ना. आणि जर आपले आवडते व्यक्ती जर निघून गेले तर खूप वाईट वाटतं. परंतु आज आमचं मन धन्यवादित आहे. माझं मन धन्यवादित काय माहिती आहे का, कारण माझे या जगामधलं सगळ्याला जायचंच आहे, कुणाला नाही जायचं असं नाही. पण जात असताना आम्ही कुठं जाणार हे महत्त्वाचं आहे. मेल्यानंतर आम्ही स्वर्गामध्ये जाणार का नरकामध्ये जाणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझं मन धन्यवादित आहे की आज माझ्या वडिलांनी तारण प्राप्त केलं आणि देवाच्या उत्तराला देवाच्या शब्दाला त्यांनी हात दिली आणि आज माझा विश्वास आहे की ते देवाच्या जवळ आहे. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराने त्याच्या वचनाच्याद्वारे तुमच्या प्रार्थनेच्याद्वारे देवाच्या सेवकांच्याद्वारे देवाने काय केलेलं आमचं सांत्वन केलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची सेवा करण्यासाठी आम्हाला उभं केलं म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. या तर आज आपण देवाचं वचन पाहूया की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. हालेलुया. प्रत्येकाची इच्छा असते ना, काय इच्छा असते या जगामध्ये चालत असताना मला चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे, मला मुलगा व्हायला पाहिजे, माझं जीवन आशीर्वादित व्हायला पाहिजे, मला चांगलं घर मिळायला पाहिजे, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळायला पाहिजे. सर्व गोष्टी आम्ही घेऊनच या पवित्र मंदिरामध्ये येतो ना, बरोबर आहे का नाही. मग या सर्व गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही देवाच्या घरामध्ये येतो. पण देवाच्या घरामध्ये आल्यानंतर देव आम्हाला त्या गोष्टी देतो का नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. हालेलुया. जसं की या जगामध्ये चालत असताना या सर्व गोष्टी आम्हाला पाहिजे, परंतु या सर्व गोष्टी आम्हाला जर पाहिजे तर देवाने काही कंडिशन ठेवलेले आहेत आमच्यासाठी. बायबल जर तुम्ही वाचाल ना, ते कंडिशन जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करणार, ते कंडिशन आम्ही मान्य करणार आणि त्या कंडिशनच्या द्वारे जर आम्ही जीवन जगणार ना, तर ॲटोमॅटिकली सर्व गोष्टी आम्हाला मिळायला लागणार. परंतु प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, जे देवाने आम्हाला कंडिशन ठेवलेले आहेत ना, ते कंडिशन आम्ही न ओळखता न त्यानुसार चालता आम्ही काय करतो, आम्ही उत्तम आरोग्य प्राप्त करायचा प्रयत्न करतो, आम्ही चांगलं जीवन चांगली लाईफस्टाईल मिळवण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला चांगलं घर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला चांगलं आरोग्य मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण बायबलमध्ये या सर्व गोष्टी मिळायच्या आहेत आम्हाला, पण या गोष्टी कसे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी परमेश्वराने काही कंडिशन ठेवलेले आहेत. ते जर कंडिशन आम्ही मान्य करणार, त्याच्याद्वारे जर आम्ही चालायला लागणार ना, त्या गोष्टी जर आम्ही प्राप्त करणार, ज्या गोष्टी देवाने आम्हाला सांगितलं प्रथम आम्ही त्या गोष्टी प्राप्त करणार ना, तर ॲटोमॅटिकली या जगातल्या सर्व गोष्टी आम्हाला काय होणार, मिळायला लागणार. तर पाहू आज आपण देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतो. जर आपण मत्तय कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33 वचन जर वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं बघा. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33 वचन काय सांगतं बघा. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे
या जगामध्ये चालत असताना आम्हाला चांगलं घर, या जगामध्ये चालत असताना आम्हाला पुत्रसंतान पाहिजे, या जगामध्ये चालत असताना आम्हाला चांगली लाईफस्टाईल पाहिजे, या जगामध्ये चालत असताना आमच्या लेकरांचं कल्याण व्हायला पाहिजे, या जगामध्ये चालत असताना आम्ही आशीर्वादित व्हायला पाहिजे. या सर्व गोष्टी आम्हाला पाहिजे, बरोबर आहे ना? या सर्व गोष्टी आम्हाला पाहिजे. पण कंडिशन काय माहितीये का? या सर्व गोष्टी आम्हाला कधी मिळणार? कधी मिळणार? कधी मिळणार माहितीये का? काय सांगतं देवाचं वचन? त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी तुम्ही झटा. तर चला आज आपण काय करायला पाहिजे? परमेश्वराचं राज्य कसं मिळणार आम्ही बघणार. हालेलुया. तुम्हाला पण पाहिजे ना परमेश्वराचं राज्य? किती बहीण भावाला पाहिजे परमेश्वराचं राज्य? हालेलुया. परमेश्वराची धार्मिकता, कुणाची? परमेश्वराचं राज्य आणि परमेश्वराची धार्मिकता जर आम्ही मिळवणार ना तरच काय होणार? आम्हाला या सर्व गोष्टी मिळणार. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? मनुष्य देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता न मिळवता काय पहिला मिळवायचा प्रयत्न करतो? जगातल्या गोष्टी. हालेलुया. काय करतो? देवाची धार्मिकता, देवाचं राज्य मिळवायच्या ऐवजी मनुष्य काय करतो? जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याचा पाठीमागा लागतो. म्हणून त्याला काय मिळत नाही, तो या जीवनामध्ये अपयशी होतो. पण बायबल जर तुम्ही वाचाल ना, बायबल वाचत असताना भरपूर बायबलमध्ये असे देवाचे सेवक आहेत, ते देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता त्यांनी प्राप्त केली आणि मग त्यांचं जीवन आशीर्वादित झालं. कधी आशीर्वादित झालं? जेव्हा त्यांनी देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता मिळवली तेव्हा ते आशीर्वादित बनू शकले. पण आम्ही आशीर्वादित कधी बनायला बघतो? जगातल्या गोष्टी मिळवून आम्ही काय करतो? आशीर्वादित व्हायचा प्रयत्न करतो, बरोबर आहे ना? जगातल्या गोष्टी जर आम्हाला मिळाल्या तर बस आम्ही काय झालो? आशीर्वादित झालो असं मला वाटतं. पण तसं नाही आहे का तसं? बायबल काय सांगतं? पहिलं तुम्ही देवाचं राज्य. आम्ही काय हुडकायला पाहिजे बायबलमध्ये? काय हुडकायला पाहिजे? देवाचं राज्य, जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बघणार का देवाचं राज्य कसं आहे? किती बहीण भाऊ बघणार देवाचं राज्य? हालेलुया. मला पण देवाच्या आत्म्याने दाखवलं देवाचं राज्य. देवाचं राज्य आम्हाला बघा, वारा दिसतो का? वारा दिसतो? वारा दिसत नाही, पण वाऱ्याला काय करतो आम्ही? महसूस काय करतो? अनुभव करतो. वारा दिसत नाही पण त्याला आम्ही काय करतो? अनुभवतो. आम्हाला स्पर्श होऊन झाल्यानंतर कळतो किती थंड वारा आहे. त्याच प्रकारे काय आहे माहिती आहे का? देवाचं राज्य आहे. पण बायबलमध्ये आम्हाला बघायला मिळालेलं आहे अदृश्य गोष्टी देवाने दृश्य स्वरूपामध्ये दाखवलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का कसं? ज्या वेळेस यरीहोवरती वेढा पडला आणि अलिशा देवाचा संदेश लावला आणि एक दुसरं राज्य तिथं आलं आणि युद्ध करायला लागलं. आणि ज्या वेळेस अलिशासाठी देवाचा एलियासाठी त्याचा एक सेवक होता, चाकर होता, त्यांनी बघितलं आता काय झालेलं आहे? वेढा बसलेला आहे आणि भरपूर लोक तिथं आलेले आहेत आणि आता ते लोक इस्रायलावरती स्वारी करणार आहेत. त्यांनी बघितल्यानंतर तो घाबरला आणि त्याच्या धन्याकडे येऊन त्यांनी काय म्हणू लागला माहितीये का? महाराज, भरपूर रथ आणि घोडं काय झालेलं आहे? आता आपल्या नगराच्या भोवती आलेले आहेत. आपल्या नगराच्या भोवती काय केलेलं आहे? त्यांनी घेराबंदी केलेली आहे. आता आपण जगणार नाही. देवाच्या सेवकांनी काय केलं माहितीये का? त्याच्यापेक्षा जे आहेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या पक्षाचे आहेत. ते तुला माहित नाही का? तरी तर म्हणत आपल्याकडे कोण पण दिसत नाही. परंतु काय झालं? जेव्हा देवाच्या सेवकांनी प्रार्थना केली आणि त्याचे डोळे उघडले आणि उघडल्यानंतर त्यांनी काय बघितलं माहितीये का? अग्नीचे घोडे, अग्नीचे रथ त्यांच्यापेक्षा जास्त आपल्या बाजूने आहे असं त्यांनी बघितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे अदृश्य गोष्टी परमेश्वराने बायबलमध्ये उदाहरणाच्या द्वारे दृश्य स्वरूपात आम्हाला दाखवलेलं आहे. तर देवाचं जन्म कसं आहे माहितीये का? देवाचं राज्य पण कसं आहे माहितीये का? अदृश्य आहे. अदृश्य आहे म्हणून असं नाही की ते नाहीच, पण देवाचं राज्य आहे. बायबलमध्ये लिहिलंय. देवाचं राज्य कशाला म्हटलंय माहितीये का? कशाला म्हटलंय बायबलमध्ये देवाचं राज्य? स्वर्गाला देवाचं राज्य म्हटलंय. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? पहिल्यांदा तुम्ही काय मिळवायचा प्रयत्न करा?
निकाल झाल्यानंतर मी वचन वाचत होतो, परंतु मी वचन मनन करत नव्हतो. आणि आजच्या दिवसामध्ये मी काय वचन सांगायला पाहिजे हे पण मला माहीत नव्हतं. परंतु मी विचार केला, नाही, मी देवाच्या नांगराला हात घातलेला आहे, मी देवाच्या कार्यामध्ये हात घातलेला आहे. आणि सैतान मला काय करणार, निरंतर माझ्या मनामध्ये निराशा देणार आणि मला खाली पाडायचा प्रयत्न करणार. मी म्हटलं नाही, आता ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरा आहे. आणि माझा विश्वास आहे, देवाचा आत्मा म्हणतो तुझा विश्वास आहे ना की तुझा बाप कुठं आहे, माझ्या जवळ आहे, तर मग तू का दुःख करत बसतो. आणि मग मी सर्व झटकून टाकला आणि मी म्हटलं, देवा आता तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू माझ्या संगती बोल. आणि ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्यासाठी बोलत होतो, प्रार्थना करत होतो, त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला हे वचन दिलं. काय वचन दिलं की आम्हाला जर या जगामध्ये चालत असताना आम्हाला या सर्व गोष्टी पाहिजे असेल ना, तर पहिले आम्हाला काय करायला पाहिजे, काय मिळवायला पाहिजे, आम्हाला देवाचं राज्य मिळवायचं आहे. मग हे देवाचे राज्य कशामध्ये, हे देवाचं राज्य देवाच्या वचनामध्ये या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. भरपूर लोक देवाचं राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केले, देवाच्या राज्याच्या जवळ ते आले, परंतु देवाचं राज्य त्यांनी काय केलं नाही माहितीये का, प्राप्त करू शकले नाही. देवाचं राज्य त्यांनी काय करू शकले नाही, प्राप्त करू शकले नाही. जर देवाचं राज्य आम्हाला प्राप्त करायचं आहे ना, तर आम्हाला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा माहितीये का, देवाचं राज्य आम्हाला मिळवायचं आहे, देवाचं राज्य आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर नंबर 1 आम्हाला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, पश्चाताप करायला पाहिजे. हालेलुया. नंबर 2 पश्चाताप करायला पाहिजे आणि सुवार्तेवरती विश्वास ठेवायला पाहिजे. हालेलुया. आणि नंबर 3 आम्ही बप्तिस्मा घ्यायला पाहिजे. या 3 गोष्टी केल्यानंतर आम्हाला काय होणार, देवाचं राज्य मिळणार. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता तुम्ही मिळवा, म्हणजे या जगातल्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळणार. जर या जगामधल्या गोष्टी पाहिजे, जगामधल्या असं तिथं मेन्शन केलं नाही काय गोष्टी पाहिजे, परंतु देवाचं वचन सांगतं की या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला जे पण काय पाहिजे ते आलं. हालेलुया. तुम्हाला या जगामध्ये चालत असताना जे पण काय पाहिजे ना, ते जर तुम्हाला पाहिजे असेल, ते जर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर पहिलं तुम्ही काय मिळवायला पाहिजे, देवाचं राज्य. बायबल जर तुम्ही वाचाल ना, तर देवाचं राज्य मिळवण्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना देवाचं राज्य प्राप्त करता आलं नाही. जर तुम्ही बघाल ना, जर वाचा तुम्ही योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 1 वचनापासून जर तुम्ही वाचाल ना, तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार, काय पाहायला मिळणार, एक व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं नाव काय माहितीये का, निकोदेमस. निकोदेमस कोण आहे माहितीये का, निकोदेमस. निकोदेमस हा एक शास्त्री आहे, हा बायबलचा चांगला जाणणारा व्यक्ती आहे. बायबलचं तत्वज्ञान त्याला ज्ञान आहे, जुना करार आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आलेले पुस्तकं त्याला माहित आहे, सर्व गोष्टी त्याला ठाऊक आहेत, सर्व गोष्टी त्याला माहित आहेत. परंतु हा जो निकोदेमस आहे ना, हा निकोदेमस काय केला माहितीये का, देवाचं राज्य प्राप्त करू शकला नाही. काय करू शकला नाही, देवाचं राज्य त्याने प्राप्त करू शकला नाही. त्याच्याकडे सर्व बुद्धी होती, त्याच्याकडे ज्ञान होतं, परंतु त्या बुद्धीच्या द्वारे, त्या ज्ञानाच्या द्वारे देखील त्यांनी काय करू शकला नाही, देवाचं राज्य प्राप्त करू शकला नाही. वाचू आपण योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 1 वचनापासून वाचू आपण. पुरुषांपैकी कोण, निकोदेमस नावाचा एक व्यक्ती होता. तो कोण होता, तो यहुदी लोकांचा एक अधिकारी होता. कोण होता तो परुषी होता, तो शास्त्री होता. एवढंच नाही तर तो यहुदी लोकांचा एक मोठा काय होता, अधिकारी होता. तुम्हाला माहिती आहे का, यहुदी लोकांमध्ये 5 अधिकारी असतात. जर आताच्या घडीला तुम्ही इंटरनेटवरती जाऊन सर्च कराल ना, तर त्यांच्यामध्ये 5 मेन मोठे रब्बी आहेत, जे बायबलचं टीचिंग त्यांनी देते आणि बायबलचं पूर्ण त्यांना माहिती आहे, त्यांना नॉलेज आहे. त्या काळामध्ये त्या 5 पैकी हा निकोदेमस एक होता. बायबल काय सांगतं, यहुद्यांचा एक अधिकारी होता. काय झाला, तो कधी आला प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला, रात्री आला. दिवसा पण येऊ शकला असताना, पण दिवसा आला नाही. का दिवसा आला नाही माहितीये का, कारण त्याला लोकांची काय होती माहितीये का, भीती होती. त्याला यहुदी लोक काहीतरी म्हणतील, कारण तो बायबलचा जाणकार होता ना, अधिकारापैकी तो एक होता. आणि जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा जर त्यांनी स्वीकार केला असता, तर त्याच्यासाठी पूर्ण यहुदी समुदाय पण काय झाला असता, विश्वास ठेवला असता. बरोबर आहे का नाही.
फॉर एक्झाम्पल आता या मंडळीमध्ये पास्टर आहेत ना, आपल्याला नेमलेले आहेत. आम्ही देवाचा स्वीकार केला, आम्ही स्वर्गाचा मार्ग तुम्हाला दाखवलो, आम्ही स्वर्गामध्ये जाणार म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही पण कुठे जाणार? स्वर्गातच जाणार. तसं जर त्या काळामध्ये निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला असता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या शब्दावरती त्यांनी विश्वास केला असता, त्यांनी पण तारण प्राप्त करून घेतला असता आणि प्रभूवरती विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला असता, स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घेतला असता, तर तो पण स्वर्गात गेला असता. आणि त्याच्याबरोबरचे जे लोक त्यांनी ज्या लोकांना त्यांनी टीचिंग करत होता, ज्या लोकांना त्यांनी शिकवत होता, ते पण लोक कुठे जाऊ शकले असते? स्वर्गामध्ये जाऊ शकले असते, देवाचं राज्य ते प्राप्त करू शकले असते. परंतु हा निकोदेमसने तसे केलं नाही. तो दिवसाला भेटला, तो कधी भेटायला आला प्रभू येशू ख्रिस्ताला? कधी आला? काय सांगतं देवाचं वचन? तो रात्रीचा तो रात्रीचा कुणाकडे आला? प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो रात्रीचा आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्रीचा येऊन तो त्याला काय म्हणू लागला? बघा काय म्हणू लागला तो प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन? गुरुजी, गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला काय ठाऊक आहे. आता तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन काय म्हणू लागला? गुरुजी आपण कुणाकडे आलेले आहात? त्याला माहित आहे, त्याला सर्व माहित आहे. का? कारण तो बायबलचा जाणकार आहे. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या 600 वर्षा अगोदर भरपूर भविष्यवाण्या केलेल्या आहेत. जुन्या करारापासून, उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल भरपूर भविष्यवाण्या केलेल्या आहेत. त्याला माहित आहे, निकोदेमसला पण माहित आहे. काय माहित आहे? की हा जो आहे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना, तो कोण आहे? देवापासून आलेला आहे, ज्याला मसीहा म्हटलेला आहे, ज्याला ख्रिस्त म्हटलेला आहे, जो या जगाच्या पापासाठी मरण पावणार आहे, जो या जगाच्या पापासाठी आपला देह अर्पण करणार आहे, तो ख्रिस्त आहे. हा ख्रिस्त जगाचं पाप हरण करणारा आहे. तर तुम्हाला माहित आहे, निकोदेमसला माहित आहे. म्हणून निकोदेमस काय म्हणतो? गुरुजी आपण कुणापासून आलेले आहात? आपण देवापासून आलेले आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देव बरोबर असल्या वाचून कुणाला पण करता येत नाही. हालेलुया. आता निकोदेमस येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं काय करत आहे? कौतुक करत आहे. काय करत आहे? कौतुक करत आहे ना? कौतुकच करतात ना. बघा कौतुकच म्हटलंय बायबलमध्ये, शुद्ध मराठी शब्दामध्ये त्याला काय म्हणतात? कौतुक करत आहे. की खरोखर प्रभू तूच आहे जो देवापासून आलेला आहे आणि देवाचा पुत्र तूच आहे. देव तुझ्यापासून असल्या वाचून तू काय पण करू शकत नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणायला पाहिजे? काय म्हणायला पाहिजे? हा बरोबर, खरोखर तूच मला ओळखला, तूच आहे. शास्त्री आणि पुरुषांपैकी बायबल जर तुम्ही वाचाल ना, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं नेहमी भांडण कुणासाठी व्हायचं माहिती आहे का? या बायबलच्या आधारे शास्त्री आणि परुषी लोकांसाठी निरंतर प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी लोकांना रागवत होता. निरंतर प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी लोकांसाठी वादविवाद करायचा देवाच्या वचनाच्याद्वारे, की तुम्ही जे जीवन जगत आहे नाही या देवापासून नाही या. निरंतर प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी लोकांसाठी देवाच्या वचनाच्याद्वारे वादविवाद करायचा. आणि त्या शास्त्री आणि परुषांपैकी एक जण प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणत आहे? तुम्ही देवापासून आलेले आहात, तुम्ही उत्तम गुरुजी आहात आणि देव तुमच्या बरोबर आहे आणि देव तुमच्या बाजून असल्याशिवाय तुम्ही असे काम करू शकत नाही. मला माहित आहे. मग असं म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणायला पाहिजे? हा तूच मला एकटा ओळखला, तू किती चांगला आहे. खरोखर दुसरे शास्त्र आणि परुषी त्यांनी मला ओळखलं नाही, पण तू मला ओळखला निकोदेमस, असं म्हणायला पाहिजे ना प्रभू येशू ख्रिस्त? म्हणायला पाहिजे ना. पण प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो का? प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो? काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? पुढे वाचा, काय सांगता पुढचं वचन? येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून, नव्याने जन्मल्या वाचून कोणाला पण देवाचं राज्य पाहता पण येत नाही आणि देवाचं राज्य मिळवता पण येत नाही. देवाचं वचन काय सांगतं? पहिल्यानं तुम्ही देवाचं राज्य मिळवा. मग जर आम्हाला देवाचं राज्य मिळवायचं आहे तर आम्हाला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? नव्याने जन्माला पाहिजे.
कसं जन्माला पाहिजे? नव्याने जन्माला पाहिजे. आता आमचा पहिला जन्म कशामध्ये झालाय माहिती आहे का? कशामध्ये? पापामध्ये आमचा जन्म झालाय. दावीद काय म्हणतो? माझ्या आईने पिंड रूपाने ज्यावेळेस गर्भधारण केले, माझी रचना तिच्या पोटामध्ये होत होती ना, तेव्हापासूनचा मी काय आहे? पापी आहे. म्हणजे जन्मताच आम्ही पापी आहे. मग हे जन्मताच आम्ही पापामध्ये जन्मलो, मग ह्या पापाच्या द्वारे आम्ही कुठं जाऊ शकत नाही आणि काय प्राप्त करू शकत नाही? देवाचं राज्य आणि स्वर्गामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? तुम्हाला जर देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे, देवाचं राज्य तुम्हाला प्राप्त करायचं आहे, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? नव्याने जन्म प्राप्त करायला पाहिजे. हालांकि प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसचं कौतुक करायला पाहिजे, असं म्हणायला पाहिजे, तू लय चांगला आहे, बरोबर तुम्हाला ओळखला, तू एकटाच आहे त्या शास्त्री पुरुषांपैकी ज्याला कळालं की खरोखर मी देवाचा पुत्र आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणायच्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे त्याला? निकोदेमस, तुला पहिल्यांदा काय करायला पाहिजे? नव्याने जन्म व्हायला पाहिजे तुझा. तू जेव्हा नव्याने जन्म प्राप्त करशील ना, जेव्हा तुझा नव्याने जन्म होणार, तेव्हा तू काय करणार? देवाचं राज्य प्राप्त करणार, तू स्वर्गामध्ये जाणार. निकोदेमस ऐकला. निकोदेमस ज्यावेळेस ऐकला त्यावेळेस निकोदेमस काय म्हणतो बघा, काय सांगतं पुढचं वचन? निकोदेमस त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य, म्हातारा झालेला मनुष्य कसा? आता त्यावेळेस निकोदेमसचं वय काहीतरी 70 असेल, 60 असेल, असेल इथं लिहिलं नाही, परंतु त्याच्या बोलण्यावर आम्हाला कळतं की निकोदेमस काय आहे? वृद्ध झालेला आहे, म्हातारा आहे. आणि तो काय म्हणला प्रभू येशू ख्रिस्ताला? की म्हातारा झालेला मनुष्य परत कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातीच्या उदरामध्ये पुन्हा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? आता प्रभू येशू ख्रिस्त एक सांगत आहे आणि निकोदेमस एक उत्तर देत आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे? निकोदेमस, तुला नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुला कुठं जाता येणार नाही, तुला देवाच्या राज्यात पण जाता येणार नाही आणि तुला देवाचं राज्य प्राप्त पण करता येणार नाही. मग निकोदेमस काय म्हणायला पाहिजे? प्रभूजी आम्हाला सांगा की देवाचं राज्य कसं प्राप्त करता येतं. तुम्ही आम्हाला सांगा, देवाच्या राज्यामध्ये आम्ही कसं जायला पाहिजे. जसं मी तुम्हाला आता सांगत आहे, जर तुम्हाला या जगामध्ये चालत असताना तुमचं जीवन आशीर्वादित व्हायला पाहिजे, तुम्हाला सर्व गोष्टी पाहिजे या जगामध्ये चालत असताना, जे पण काय तुमचं आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर पहिल्यांदा तुम्ही काय करायला पाहिजे? देवाचं राज्य शोधण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? जगायला पाहिजे. मग जर आम्ही एका देवाचं राज्य शोधलो ना, ऑटोमॅटिकली ते राज्य आम्ही काय करू शकतो? प्राप्त करू शकतो. जर आम्ही देवाचं राज्य प्राप्त करणार ना, ऑटोमॅटिकली आम्हाला या जगातल्या सर्व गोष्टी जे बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत, सर्व आशीर्वाद जे बायबलमध्ये लिहिलेले आहेत, ऑटोमॅटिकली आम्हाला मिळायला लागणार. पण जर आम्ही देवाचं राज्य न शोधता, देवाची नीतिमत्ता, देवाची धार्मिकता आम्ही न शोधता आणि दुसऱ्याच गोष्टीच्या मागे लागलो, त्याच गोष्टी आम्ही जर प्राप्त करायला लागलो ना, आम्हाला मिळतच नाही. काय होत नाही? आम्हाला मिळतच नाही. आता मिळायला वाटतंय असं होतंय, परंतु पुढे जाते. म्हणून पहिल्यांदा आम्ही काय करायचंय? देवाचं राज्य. जसं प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसला काय सांगत आहे? प्रथम तुला काय करायला पाहिजे? नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. बाकी पुढे काय सांगतं? पुढे काय म्हणतो निकोदेमस की म्हातारा झालेला मनुष्य कसं जाणार आईच्या उदरामध्ये? पुन्हा त्यांनी जन्म घ्यायला पाहिजे का? मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो आता पुढच्या वचनामध्ये? येशूने त्याला उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आज्ञापासून जन्म घेतल्या वाचून कुणालाही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आम्हाला देवाचं राज्य मिळवायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला प्रवेश करायचा आहे, तर कंडिशन देवाने काय ठेवलं माहितीये का? काय ठेवलंय? पाण्यापासून, आज्ञापासून आमचा जन्म होणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आमचा जन्म पाण्यापासून आणि आज्ञापासून झालेला आहे, तरच आम्ही कुठं जाणार?
जर तुम्ही बायबल वाचाल ना, सगळ्यात सुंदर पश्चाताप जर बायबल तुम्ही बघाल ना, तर दावीद राजाने केलेलं. ज्यावेळेस दावीद राजाने पाप केलं ना, देवाच्या विरुद्ध ज्यावेळेस त्याने पाप केलं, आणि पाप केल्यानंतर ना त्याला त्याची चूक कळाली, त्याच्या पापाची जाणीव झाली ना, पापाची जाणीव झाल्यानंतर त्याने स्तोत्रसंहिता 51 मध्ये लिहिलं. ते स्तोत्रसंहिता 51 त्यांनी ज्यावेळेस त्यांनी पाप केलं आणि पापाचं प्रायश्चित केल्यानंतर त्यांनी स्तोत्र 51 मध्ये लिहिलं. आणि त्या 51 स्तोत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं जे पाप त्यांनी केलं होतं ना, पुन्हा बायबल असं सांगतं की पुन्हा दावीदाने ते पाप कधीच त्याच्या आयुष्यामध्ये केलं नाही. पश्चाताप म्हणजे काय माहितीये का, की मनातनं जे माझ्या मनातून येणारे जे विचार आहेत ना, त्या विचारावरती विश्वास न ठेवणं आणि मार्गापासून, ज्या मार्गामध्ये मी चालत आहे ना त्या मार्गापासून फिरणं, त्याला बायबलमध्ये काय म्हटलंय, पश्चाताप म्हटलंय. दुसरं उदाहरण जर तुम्ही बघाल ना, शाऊलाच आहे. शाऊल जो नंतर ना पाऊल झाला. शाऊल पहिला देवाच्या लोकांचा छळ करणारा व्यक्ती होता, मंडळीचा छळ करणारा होता, देवाच्या लोकांना धरून तुरुंगामध्ये टाकणारा व्यक्ती होता. आणि जेव्हा देवाचं दर्शन त्याला झालं ना, देवाचं दर्शन झाल्यानंतर ना मग त्याला समजलं, काय समजलं, की मी जे करत आहे, मी ज्या मार्गाने चालत आहे, मी ज्या मार्गाने आता जात आहे, तो मार्ग कुणाचा नाही आहे, देवाचा नाही आहे. तर मला काय करायला पाहिजे, आता फिरायला पाहिजे, मला पश्चाताप करायला पाहिजे. मग शाऊलाने काय केलं, ज्या मार्गापासून तो जात आहे ना त्या मार्गापासून त्याने फिरला. आणि बायबलमध्ये मार्गापासून फिरणाऱ्यालाच पश्चाताप म्हटलेलं आहे. जर तुम्ही मार्कचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 15 वचन जर तुम्ही वाचाल ना, तर तिथं पाहायला मिळतं काय सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त पण काय म्हटलं माहितीये का, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय करा, विश्वास ठेवा. याच वचनाला हिंदीमध्ये काय म्हटलं माहितीये का, मन फिराव और सुसमाचार पर क्या करो, विश्वास रखो. हिंदीमध्ये त्याच वचनाला काय म्हटलं, मत्थेचं पुस्तक 1 अध्याय 15 वचनाला मन फिराव. मन फिराव म्हणजे काय, ज्या माझ्या मनातून येणारे विचार आहेत ना, त्या मनात येणाऱ्या विचारावर पासून आम्ही काय करायला पाहिजे, आमचं मन फिरवायला पाहिजे. कारण उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय जर तुम्ही वाचाल ना, तिथं परमेश्वराने बघितलं मनुष्याच्या मनाबद्दल तिथं लिहिलं. काय लिहिलं, परमेश्वराने मनुष्याच्या मनाबद्दल काय लिहिलं माहिती आहे का, की मनुष्याच्या मनातून येणारे विचार, येणारे कल्पना एकसारखे निरंतर कसे आहेत. वाचू आपण बघा उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 5 वचन काय सांगतं बघा. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट नसतात. कोण पाहिलं, परमेश्वराने पाहिलं. परमेश्वराने ज्यावेळेस बघितलं ना, त्यावेळेस नोहा नीतिमान होता. मग परमेश्वराने असं म्हणायला पाहिजे त्याला, नोहाच्या मनातील येणारे विचार आणि कल्पना चांगले आहेत. आणि नोहाला सोडून बाकीचे जे लोक आहेत ना, त्यांच्या मनातून येणारे विचार आणि कल्पना एकसारखे वाईट आहेत. पण परमेश्वराने जसं म्हटलं का, परमेश्वराने जसं बोललं का, ज्यावेळेस परमेश्वर मनुष्याच्या हृदयामध्ये बघतो ना, त्यावेळेस तो एकसारखा बघतो. आणि काय म्हणाला परमेश्वराने, की मनुष्याच्या मनातून येणाऱ्या विचारांच्या कल्पना कशा आहेत, एकसारखे कसे वाईट आहेत. बायबलमध्ये पश्चाताप कशाला म्हटलंय, मनाच्या मधून येणाऱ्या विचारांना आम्ही काय करायला पाहिजे, ते न ऐकता आम्ही त्याच्यापासून फिरायला पाहिजे. त्या मनातून येणाऱ्या विचारांवर आम्ही विश्वास नाही करायला पाहिजे, त्या विचारावर आम्ही विश्वास जीवन जगायला नाही पाहिजे. आणि त्या मार्गापासून, त्या वाईट मार्गापासून देवाने मला फिरायला लावलं ना, त्या मार्गापासून फिरायला पाहिजे. त्याला बायबलमध्ये काय म्हटलंय, पश्चाताप म्हटलंय. म्हणून मार्कचं पुस्तक 1 अध्यायचं 15 वचनामध्ये काय सांगतं, की पश्चाताप करा आणि काय करा, तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवा. कसा विश्वास करायचा मला, सुवार्ता. काय आहे सुवार्ता, सुवार्ता म्हणजे काय, चांगली वार्ता. काय आमच्यासाठी चांगली वार्ता माहिती आहे का तुम्हाला, काय आमच्यासाठी चांगली वार्ता, की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय झाला, मानवाचं रूप धारण करून या जगामध्ये आला. तो काय गरज होती का त्याला स्वर्गाचं स्थान सोडून या जगामध्ये यायची, काय तर गरज होती का, काय तर गरज नव्हती त्याला. परंतु त्यांनी आमच्यासाठी, आम्ही जे पापामध्ये मरत आहे, आम्ही जे बंधनामध्ये मरत आहे, आमचा नाश होत आहे, त्याला आवडलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, मनुष्याचं स्वरूप धारण करून त्यांनी या जगामध्ये आला. त्यांनी आमच्यासाठी त्या देहावरती आपला प्राण अर्पण केला, त्यांनी आपल्यासाठी तो देह अर्पण केला, त्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं आणि तो आमच्यासाठी
कोणी पण काढून घेणार ना आमच्याकडून. हालेलुया. देवाने जर आम्हाला त्याचं स्वर्गीय राज्याचा वारीस करून घेतला ना, देवाचं राज्य आम्हाला मिळालं, देवाचं राज्य आम्हाला प्राप्त झालं ना, पुन्हा आमच्याकडे ते कोणी काढून घेऊ शकत नाही. म्हणून या जगामध्ये चालत असताना या जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या ऐवजी आम्ही काय करायला पाहिजे? प्रथम आम्ही देवाचं राज्य मिळवायला पाहिजे. हालेलुया. मग आम्ही देवाचं राज्य कसं मिळवणार? बायबलमध्ये प्रभू परमेश्वराने कंडिशन सांगितलेत काही. नंबर 1 आम्ही काय करायला पाहिजे? पश्चाताप करायला पाहिजे. पश्चाताप केल्यानंतर काय करायला पाहिजे? आम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवायला पाहिजे. जी सुवार्ता परमेश्वराने आम्हाला सांगितलेली आहे, जी चांगली वार्ता आमच्यासाठी सांगितली गेलेली आहे, त्या चांगल्या वार्तेवरती, त्या सुवार्तेवरती आम्ही काय करायला पाहिजे? विश्वास करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय करायला पाहिजे? आम्ही बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. जसं निकोदेमसला प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. काय बोलत आहे? निकोदेमस, नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुला काय होणार नाही? काय मिळणार नाही तुला? काय मिळणार नाही? स्वर्गाचं राज्य. बायबल जर तुम्ही वाचाल ना, बायबल वाचल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार की स्वर्गाचं राज्य आणि स्वर्गामध्ये कोण गेलं माहिती का? भरपूर लोक आले. गेल्या गुरुवारी काकूंनी वचन सांगितलं आणि एक तरुण व्यक्तीबद्दल त्यांनी सांगितलं. भरपूर मी पण त्याच्यावरती पिचिंग केलेलं आहे. तो तरुण व्यक्ती आला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ. काय म्हणाला? की मला अनंत कालचं जीवन, देवाचं राज्य, सार्वकालिक जीवन मला मिळालं पाहिजे. म्हणून मी काय करायला पाहिजे सांगा? प्रभूंनी सांगितलं. काय सांगितलं? तुझ्याकडे जे आहे ते विकून टाक आणि माझ्या मागे ये आणि सेवा कर. त्यांनी केलं का? बायबल जर तुम्ही वाचाल ना, बायबलमध्ये भरपूर लोक असे आहेत जे देवाच्या राज्याजवळ आले, सार्वकालिक जीवनाजवळ ते आले, परंतु त्या लोकांनी काय केलं नाही? सार्वकालिक जीवन, देवाचं राज्य ते लोक प्राप्त करू शकले नाही. का प्राप्त करू शकले नाही? कारण ते त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांवरती विश्वास ठेवले, पश्चाताप खरा करू शकले नाही ते. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही मनातून येणाऱ्या विचारांवरती काय करू नका? विश्वास ठेवू नका. हे मन आहे ना, सर्वात कपटी आहे. बायबल आम्हाला सांगतं मनुष्याचं हृदय कसं माहिती आहे का? सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने काय झालेलं आहे? जडलेलं आहे. म्हणून या मनात येणाऱ्या विचारावरती आम्ही विश्वास कधीच ठेवायचा नाही. तर आम्ही कशावरती विश्वास ठेवायचं? जे परमेश्वराने शब्द बोललेला आहे ना, जे बायबलमध्ये देवाने वचन लिहिलेलं आहे, त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून देवाचं वचन सांगतं तुम्ही पहिलं काय करा? त्याचं राज्य. आता निकोदेमसला देवाचं राज्य मिळवण्याची संधी होती, परंतु त्यांनी काय केलं? प्रश्न करायला लागला प्रभू येशू ख्रिस्ताला. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याला, प्रथम तुला काय करायला पाहिजे? पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय कोणाला पण स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही आणि त्याच्यामध्ये जाता पण येत नाही, ते मिळवता पण येत नाही. मग निकोदेमस मी त्याला म्हणायला पाहिजे होतं प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रभू तू मला सांग मी कसं घ्यायला पाहिजे, मी कसं करायला पाहिजे. पण त्यांनी तसं नाही केलं. जर तुम्ही तो अध्याय वाचाल ना, तर बायबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की निकोदेमसनी देवाचं राज्य प्राप्त करू शकलं नाही. हालाकी नंतर प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर घेण्यासाठी कोण गेला माहितीये का? अरिमथाईकर योसेफ आणि हा निकोदेमसच गेला आणि त्याने पंत पिलाताकडे जाऊन त्याचं शरीर मागून घेतलं. या अध्यायामध्ये भले त्यांनी स्वर्गाचं राज्य प्राप्त करू शकला नाही, पण पुढच्या अध्यायामध्ये तर त्यांनी प्राप्त केला नाही हे लिहिलं नाही बायबलमध्ये. पण आम्ही कसं पण करून काय करायला पाहिजे? देवाचं राज्य मिळवायला बघायला पाहिजे, ना की या जगातल्या गोष्टी आम्ही मिळवायला प्रयत्न करायला पाहिजे. जर आम्ही देवाचं राज्य मिळवणार ना, जर आम्ही देवाची नीतिमत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार, देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करणार, ऑटोमॅटिकली या जगातल्या सर्व गोष्टी काय होणार? आम्हाला मिळायला लागणार. तुम्ही बायबल वाचाल ना, तर त्या निकोदेमसनी एका तरुण व्यक्ती जो आला ना, श्रीमंत होता, त्याने काय करू शकले नाही? देवाचं राज्य प्राप्त करू शकले नाही. परंतु कोण देवाचं राज्य प्राप्त करू शकले माहितीये का? कोण प्राप्त करू शकले? जक्कई. जक्कईच्या जीवनाबद्दल जर तुम्ही वाचाल तर त्यांनी देवाचं राज्य प्राप्त करू शकला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय साक्षी दिला माहितीये का? आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. आज या घराला तारण प्राप्त झालं. जक्कईने तारण प्राप्त करून घेतलं आणि देवाच्या राज्याचा तो वाटेकरी होऊ शकला. जर तुम्ही पुढे वाचाल, व्यभिचारामध्ये पकडली गेलेली स्त्री, प्रभू येशू ख्रिस्ताने तिला
म्हणून देवाचं वचन काय सांगतं, पहिल्याने आम्ही काय प्राप्त करायला पाहिजे, देवाचं राज्य. म्हणजे देवाचं राज्य आम्ही कधी प्राप्त करू शकतो, पहिलं काय करायला पाहिजे, आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो ना, पश्चाताप केल्यानंतर ना जी सुवार्ता परमेश्वराने आम्हाला सांगितलेली आहे, ते या सुवार्तेवरती ज्यावेळेस आम्ही विश्वास करतो आणि विश्वास केल्यानंतर ना कारण प्राप्त करून घेतो आणि मग ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो ना, मग प्रभूने सांगितलं ना पाण्याने आणि आत्म्याने. जेव्हा आम्ही या पापी शरीराला, जसं आमचं पापाच्या द्वारे जन्म झालेला आहे, या पहिला जन्म आमचा कशाच्या द्वारे आहे, पापाच्या द्वारे आमचा जन्म आहे, पापाच्या बीजाच्या द्वारे आमचा जन्म आहे. परंतु जेव्हा आम्ही तारण प्राप्त करतो आणि बाप्तिस्मा घेतो ना, तेव्हा आमचा नव्याने जन्म होतो. मग हे आमचं पापी शरीर कुठं जातं, त्या पाण्यामध्ये आम्ही मारून टाकतो आणि मग नव्याने आम्ही जन्म करतो. मग जेव्हा आम्ही नव्याने जन्म प्राप्त करतो ना, तेव्हाच आम्ही देवाचं राज्य मिळवू शकतो आणि देवाच्या राज्यामध्ये आम्ही काय करू शकतो, प्रवेश करू शकतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, कंडिशन ठेवले, उगाच असं मिळत नाही देवाचं राज्य आम्हाला. सगळ्यांना वाटते आम्ही प्रार्थना करतो, आम्ही दान देतो, आम्ही दशमांश देतो, आम्ही निरंतर चर्चला जातो, आम्ही सर्व गोष्टी करतो, म्हणून आम्हाला देवाचं राज्य मिळालेलं आहे. देवाचं राज्य असं साधं मिळत नाही. जर मिळालं असतं तर सगळेच आले असते. आजूबाजूला बघा, आपल्या कितीतरी लोक आहेत ना, ते सगळे जाणार का स्वर्गाच्या राज्यामध्ये, सगळे जाणार का देवाच्या राज्यामध्ये, नाही जाणार. जे देवावरती विश्वास करणार, जे देवाने बोललेल्या शब्दावरती विश्वास ठेवून जीवन जगणार, जे देवाला आपल्या तारणारा, प्रभू येशू ख्रिस्ताला ख्रिस्त तारणारा म्हणून जे लोक स्वीकार करणार, तारण प्राप्त करून घेणार ना, तेच लोक देवाचे राज्य प्राप्त करू शकणार, तेच लोक देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकणार. हालेलुया. म्हणून कंडिशन ठेवलं बायबलमध्ये. काय कंडिशन आहे, देवाचं राज्य प्राप्त करण्यासाठी नंबर 1 मला पश्चाताप करायचा आहे, नंबर 2 देवाच्या सुवार्तेवरती आम्हाला विश्वास करायचा आहे, नंबर 3 तारण प्राप्त करून घेऊन आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. हालेलुया. या गोष्टी आम्ही जर करणार ना, ऑटोमॅटिकली देवाचं राज्य आम्हाला मिळणार. काय होणार, देवाचं राज्य आम्हाला मिळणार. या सर्व गोष्टी म्हटल्या बायबलमध्ये. मत्तच्या पुस्तक 6:33 वचनामध्ये काय सांगतं, पहिल्याने तुम्ही देवाचं राज्य, त्याची नीतिमत्ता शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार. या सर्व गोष्टी आम्हाला मिळवायचं तर आम्हाला पहिलं काय करायला पाहिजे, देवाचं राज्य. आता तुम्हाला मी सांगितलं देवाचं राज्य कसं मिळणार, कसं मिळणार देवाचं राज्य, पश्चाताप केल्यानंतर, देवाच्या सुवार्तेवरती, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवल्यानंतर, तारण प्राप्त करून घेतल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्हाला देवाचं राज्य मिळणार. आणि नंबर 2 काय कंडिशन, आम्हाला कुणाची नीतिमत्ता पाहिजे, आम्हाला कुणाची पाहिजे, देवाची. देवाचं राज्य कसं आहे तुम्हाला माहिती आहे का, देवाचं मी तुम्हाला सांगितलं ना, देवाचं राज्य हे अदृश्य स्वरूपामध्ये आहे, दिसत नाही देवाचं राज्य, पण देवाचं राज्य आहे. जेव्हा आम्ही या शरीरामधनं विश्रांती घेणार आणि जेव्हा या शरीरामधनं विश्रांती घेतल्यानंतर आम्ही डोळे उघडणार, आम्ही कुठं असणार माहिती आहे का, देवाच्या राज्यामध्ये आमचे डोळे उघडले जाणार. हालेलुया. देवाचं राज्य अदृश्य स्वरूपामध्ये आहे, आम्हाला दिसत नाही, पण देवाचं राज्य आहे. हालेलुया. काय देवाचं राज्य आहे. आणखी देवाचं राज्य कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, वाचा, जर तुम्ही बघाल देवाचं राज्य कशामध्ये आहे, जर रोमकरांचं पत्र याचा 14वा अध्याय आणि 17 वचन जर तुम्ही वाचाल ना, तर तुम्हाला पाहायला मिळेल देवाचं राज्य कशामध्ये आहे. भरपूर लोक म्हणते देवाचं राज्य कशामध्ये आहे, देवाचं राज्य ह्याच्यामध्ये आहे, देवाचं राज्य त्याच्यामध्ये आहे, देवाचं राज्य त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही बायबल वाचाल ना, बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे देवाचं राज्य कशामध्ये आहे. हालेलुया. वाचू काय सांगतं, रोमकरांचं पत्र याचा 14वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं बघा, कारण खाणे व पिणे, भरपूर लोकांना काय वाटतं माहिती आहे का, आम्ही चर्चमध्ये येतो, चर्चमध्ये दान देतो, दशमांश देतो, सर्व गोष्टी करतो, मग पास्टर काय करते, आमच्यासाठी चांगलं मग धन्यवाद देतो, ते काहीतरी जीवनामध्ये चमत्कार झालेला असतो, मागे देतो आणि मग एवढं सर्व केल्यानंतर ना आता मला देवाचं राज्य मिळालं, आता मला देवाचं राज्य प्राप्त झालं. असं आपले लोक लई चांगलं. हालेलुया. दुसरे लोक सांगतो मी त्याच्यामध्ये, त्यांना असं वाटतं की कशामध्ये देवाचं राज्य, खाण्यामध्ये आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य. पण बायबल काय सांगतं माहिती आहे का, काय सांगतं देवाचं वचन, वाचा, कारण खाणे आणि पिणे
या देवाचं राज्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजलं ना देवाचं राज्य कशामध्ये? कशामध्ये देवाचं राज्य? कशामध्ये आहे? खाण्यामध्ये आहे का? पिण्यामध्ये आहे का? काय सांगतं देवाचं वचन? देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाच्या नीतिमत्वामध्ये देवाचं राज्य. वाच, काय म्हणतं देवाचं वचन? वाचा. देवाचं नीतिमत्व, देवाकडनं आलेली शांती आणि देवाकडनं मिळालेला पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद, यामध्ये देवाचं राज्य. हालेलुया. देवाचं राज्य त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. म्हणून ते देवाचं राज्य आम्ही काय करायला पाहिजे? शोधायला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? पहिल्याने तुम्ही काय करा? देवाचं राज्य शोधा. मग देवाचं राज्य मला पण काय वाटायचं माहिती आहे का? जी सेवा करतो मी, हा त्याच्यामध्ये आहे, मला पण सर्व गोष्टी पाहिजे. मग मला का मिळत नाही देवा? का मिळत नाही मला? मग जेव्हा देवाच्या आत्म्याने मला वचन दिलं आणि मग देवाने म्हटलं तू पहिले हे मिळव. काय मिळव? तुम्ही काय मिळवून देवा? मला या जगातल्या पण गोष्टी, जसं तुम्हाला पण गरज आहे तसं मला पण गरज आहे या जगामध्ये चालत असताना. परंतु देवाच्या आत्म्याने मला शिकवलंय तुझ्याकडे आहे तेवढ्यामध्येच तू काय कर? समाधानी राहा. आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. हालेलुया. पण मी म्हटलं देवा मग तुझं राज्य कशामध्ये आहे? मग देवाच्या आत्म्याने वचन दिलं. कशामध्ये देवाचं राज्य? देवाच्या नीतिमत्वामध्ये देवाचं काय आहे? राज्य आहे. देवाच्याकडनं येणाऱ्या शांतीमध्ये देवाचं राज्य आहे. देवाकडनं मिळणाऱ्या आनंदामध्ये देवाचं काय आहे? राज्य आहे. आणि आज खरोखर माझं मन आनंदित आहे. हालेलुया. खरं तर मी दुःखी असायला पाहिजे, मी कष्टी असायला पाहिजे, परंतु देवाने माझ्याबद्दल ते दुःख कष्ट काढून टाकलं आणि देवाकडनं येणारा आनंद, देवाकडनं येणारी शांती मला दिली आणि देवाचं राज्य देवाने मला दिलं. हालेलुया. आणखी बघा देवाचं राज्य कशामध्ये? जर तुम्ही वाचाल रोमकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 21 आणि 22 वचन काय सांगतं बघा इथं. रोमकराचं पत्र त्याच्या अगोदर आपण करंथीकराचं 2रे पत्र 4था अध्याय 1 करंथी 4 अध्यायाचं 20 वचन वाचू आपण. 1 करंथी 4:20. कारण कसं? आता बघा मी तुम्हाला सांगते देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाच्या नीतिमत्वामध्ये आहे. देवाचं राज्य देवाच्या शांतीमध्ये आहे. देवाचं राज्य देवाकडनं मिळणाऱ्या आनंदामध्ये आहे. आणि देवाचं राज्य कशामध्ये आहे? वाचा काय सांगतं? देवाचं राज्य नुसतं बोलण्यामध्ये आहे का? देवाचं राज्य नुसतं बोलण्यामध्ये नाही, तर देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाच्या सामर्थ्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य कशामध्ये? जे देवाचं सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्यामध्ये देवाचं राज्य आहे. हालेलुया. आणि काय सांगतं बघा देवाचं वचन रोमकराचं पत्र याचा 3रा अध्यायाचं 21 आणि 22 वचन काय सांगतं बघा. आता तर नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेशाची साक्ष आहे. ते देवाचे नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. हालेलुया. जर आम्हाला या जगातल्या सर्व गोष्टी पाहिजे असेल तर आम्हाला 2 गोष्टी पहिल्या मिळवायच्या आहेत. कुठल्या 2 गोष्टी मिळवायच्या आहेत? नंबर 1 देवाचं राज्य आणि नंबर 2 काय सांगतं? देवाकडनं येणारा नीतिमत्व. बायबलमध्ये लिहिलंय. जर तुम्ही बायबल वाचाल ना तर तुम्हाला सर्व पाहायला मिळणार. देवाचं नीतिमत्व कशाला म्हटलेलं आहे आणि मनुष्याचं नीतिमत्व कशाला म्हटलेलं आहे. आम्हाला कुणाच्या नीतिमत्वाची गरज आहे? कुणाच्या या जगामध्ये चालत असताना आम्हाला देवाच्या राज्याची गरज आहे आणि देवाच्या नीतिमत्वाची गरज आहे या जगामध्ये चालत असताना. ना की आम्हाला या जगाच्या राज्याची गरज नाही आहे आणि या जगामध्ये चालत असताना आम्हाला स्वतःच्या नीतिमत्वाची गरज नाही. तर या जगामध्ये चालत असताना जे आपण आत्मिक आहे, जे आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे, जे आपण तारण प्राप्त केलेले लोक आहेत ना,
देवाने कंडिशन दिलं ते कंडिशन पूर्णच करायचं. देवाने सांगितलेलं आहे ना, पहिलं तुम्ही माझं राज्य मिळवा, माझी नीतिमत्ता मिळवा, नीतिमत्ता मिळवा. मग आम्ही राजाबद्दल ऐकलं. देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाचं राज्य देवामध्येच आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्येच देवाचं राज्य आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने आमच्यासाठी दिलंय. का दिलंय? कारण आम्ही त्याला जर मिळवलं ना तर आम्ही सर्व मिळवल्यासारखं आहे. पण जर आम्ही येशू ख्रिस्ताला गमावलो तर आम्ही सर्वच गमावल्यासारखं आहे. म्हणून आम्हाला पहिलं देवाचं राज्य मिळवायला पाहिजे आणि देवाची नीतिमत्ता. आता देवाचं नीतिमत्व कशाला म्हटलं तुम्हाला माहिती आहे का? कशाला म्हटलं? वाचू आपण बघा. करंथीकराचे दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 21 वचन काय सांगतं बघा. करंथीकराचे दुसरे पत्र याचा 5वा अध्यायाचं 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते. आता कुणाला पाप ठाऊक नव्हतं माहिती आहे का तुम्हाला? कुणाला पाप ठाऊक नव्हतं? प्रभू येशू ख्रिस्ताला पाप काय आहे हे माहित नव्हतं. पण आम्हाला देवाचं राज्य मिळायला पाहिजे, आम्हाला परमेश्वराची नीतिमत्ता मिळायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने काय केलं? ज्याला पाप ठाऊक नाही त्याला काय केलं आमच्यासाठी? माझ्या काय सांगतं? ज्याला पाप ठाऊक नाही त्याला त्याने म्हणजे परमेश्वराने तुमच्या आणि आमच्याकरिता पाप असे केले. यासाठी काय केलं? पाप यासाठी केले की आपण त्याच्या ठाई म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई, आपण त्याच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचे नीतिमत्व असे व्हावे म्हणून केले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? आम्ही प्रभू येशूच्या ठाई, प्रभू येशूच्या मध्ये देवाची नीतिमत्ता मिळवायला पाहिजे. म्हणून आमच्यासाठी कोण पाप झाला? प्रभू येशू ख्रिस्त पाप झाला. मग आम्ही काय करायला पाहिजे? काय मिळवायला पाहिजे? आम्ही काय मिळवायला पाहिजे? देवाची नीतिमत्ता. देवाची नीतिमत्ता. आणि देवाची नीतिमत्ता कुणामध्ये आहे? कुणामध्ये आहे? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. हालेलुया. कुणामध्ये आहे? जर तुम्ही बायबल वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळणार बायबलमध्ये परमेश्वराची नीतिमत्ता कशाला म्हटलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का? ज्या वेळेस परमेश्वराने सर्व जगाची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर ना त्याने चंद्र सूर्य तारे सर्व निर्माण केले आणि निर्माण केल्यानंतर त्यांनी आदामाला निर्माण केलं. आणि आदामला निर्माण केल्यानंतर त्यांनी सांगितलं, आदाम हे सर्व तुझंच आहे, ही एडेन बाग तुझी आहे. हा तिथं 2 झाडं आहेत, त्याच्यापैकी एक झाड असं आहे, त्या झाडाकडे तू जाऊ नको, त्याचा फळ खाऊ नको. परमेश्वराने त्याला सांगितलं. परंतु आदामाने काय केलं? परमेश्वराचा शब्द त्यांनी अवमानला, परमेश्वराचा शब्द त्यांनी मोडला आणि जे गोष्ट परमेश्वराने करायला नाही लावली होती ती गोष्ट त्यांनी केलं आणि देवाच्या विरुद्ध त्यांनी पाप केलं, ते फळ खाल्लं. त्याच्यामुळे पाप या जगामध्ये आलं आणि काय झालं? देवाचं आणि आदामाचं नातं तुटलं. आणि मग आदामाला कळायला लागलं की आता मी नग्न आहे. म्हणून आदामाने काय केलं माहितीये का? अंजिराची पाने घेतले आणि अंजिराची पाने त्यांनी काय केलं? एक रिंगण केलं आणि ते आपली नग्नता झाकण्यासाठी त्यांनी लावलं आणि झाकून घेतलं. आपली नग्नता झाकायचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही बघाल ना, अंजिराचं पान तुम्ही ज्यावेळेस तोडाल ना तर 24 तासाच्या नंतर ते पान काय होतं माहिती आहे का? सुकून जातं. ऑटोमॅटिकली सुकतं ते. जोपर्यंत ते अंजिराचं पान त्या अंजिराच्या झाडामध्ये आहे तोपर्यंत ते टवटवीत आहे, हिरवंगार आहे. परंतु ते तोडल्यानंतर काय होतं माहितीये का? सुकून जातं. हे मनुष्याची नीतिमत्ता अशी दर्शवलेली आहे बायबलमध्ये. परंतु परमेश्वराने काय केलं? मनुष्याच्या नीतिमत्तेपेक्षा त्यांनी त्याची नीतिमत्ता आम्हाला दिली. आणि मग जर तुम्ही बायबल वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळेल परमेश्वराने काय केलं? बघितलं. काय केलं? बघितलं की मनुष्य स्वतःच्या नीतिमत्वाच्या नुसार काय करू शकत नाही? मला भेटू शकत नाही, माझ्या शक्तीत सहभागिता करू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं? परमेश्वराने त्या एदेन बागेमध्ये एक कोकरू घेतलं, त्या कोकराला त्यांनी वरलं आणि त्याचे चर्मवस्त्र काढले, ते अंजिराची पाने काढून फेकून टाकली आणि जे चर्मवस्त्र होते ते चर्मवस्त्र त्यांनी काय केलं? आदाम आणि हवेला घालून दिलं. आणि त्या चर्मवस्त्राच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? पुन्हा एकदा आदामासाठी काय केलं? सहभागिता केली. हे चर्मवस्त्र कशाला दर्शवते माहिती का बायबलमध्ये? हे चर्मवस्त्र परमेश्वराच्या नीतिमत्वाला दर्शवते. हालेलुया, हालेलुया. ते चर्मवस्त्र परत कधी फाटले नाही. जसं ते अंजिराचे पानं सुकून जात होते, फाटत होते, गळत होते.
अध्याय तुम्ही वाचाल ना, आता आपल्याकडे वेळ नाही, 22 अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मी त्याच्याबद्दल पण प्रीचिंग केलेलं आहे की आम्हाला जर स्वर्गाच्या राज्यात जायचे ना, स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी त्या राजाने कंडिशन ठेवलं होतं. काय कंडिशन ठेवलं होतं? की जो राजाने पोशाख तयार केलेला आहे तो पोशाख घातल्याशिवाय कोण येऊ शकत नाही, तर लग्नाच्या मेजवानीमध्ये प्रवेश करू शकत नाही. परंतु बायबल तुम्ही वाचाल तर असंच एक जण घुसला मध्ये, ते लग्नाचा पोशाख न घालता त्यांनी घुसला आणि घुसल्यानंतर काय झालं, राजाने बघितलं आणि राजाने त्याला प्रश्न केला. मत्तेचं पुस्तक 22 अध्याय, मत्तेचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 11-12 वचनापासून जर तुम्ही वाचत तर पाहायला मिळेल. त्यांनी काय केला, जो पोशाख होता तो पोशाख न घालता तो त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये गेला आणि राजा आल्यानंतर त्याला म्हटलं, अरे मित्रा, लग्नाचा पोशाख न घालता तू कसं काय हात आला? लग्नाचा पोशाख, लग्नामध्ये जे वस्त्र मी तयार केले ते वस्त्र न घालता तू आतमध्ये कसं काय आला? आणि राजाने बघितलं आणि राजा काय म्हटला, उचला त्याला, त्याचे हातपाय बांधा आणि त्याला कुठं टाकून द्या? अग्नीमध्ये टाकून द्या. हे वस्त्र कशाला दर्शवते माहिती का बायबलमध्ये? हे वस्त्र हे परमेश्वराच्या नीतिमत्वाला दर्शवते. पाहतो आपण मत्तेचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 11 आणि 12 वचन काय सांगतं बघा. मग राजा जेवणारास पाहण्यासाठी आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. कुणाच्या? त्या राजाच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरला? त्याला काहीच उत्तर देता आले नाही. तेव्हा राजाने चाकराला बोलावले, त्याचे हात पाय बांधून त्याला बाहेर अंधारामध्ये टाकून दिले. तेथे रडणे आणि दात खाली चालेल. हालेलुया. म्हणजे काय, स्वर्गामध्ये आम्हाला आमची नीतिमत्ता, आमची धार्मिकता घेऊन प्रवेश करता येत नाही. आम्हाला जर स्वर्गामध्ये आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे, देवाचं राज्य आम्हाला प्राप्त करायचं आहे, तर आम्हाला ते देवाचं राज्य, देवाची नीतिमत्ता प्राप्त करण्यासाठी कशाची गरज आहे? देवाच्या नीतिमत्वाची गरज आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला गरज आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त, नियमशास्त्राच्या द्वारे आम्ही काय करू शकतो? देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो नियमशास्त्र पालन करून. पण आम्ही नियमशास्त्र पालन करू शकत नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला वाचतो आपण. रोमकराचं पत्र याचा 3 अध्याय 21-22 वचन वाचून आपण एंड करू. काय सांगतं बघा देवाचं वचन. आता तर नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त, म्हणजे काय, नियमशास्त्राच्या द्वारे आम्ही तारण प्राप्त करू शकतो. नियमशास्त्र पालन करून आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. नियमशास्त्र पालन करून आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. पण आम्ही नियमशास्त्र पाळू शकतो का? आम्ही पाळू शकत नाही. म्हणून नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त म्हटलंय. आता तर नियमशास्त्राच्या व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व प्रकट झाले त्याला नियमशास्त्राची आणि संदेशाची पण साक्ष आहे. ते देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही. हालेलुया. आम्हाला प्रथम देवाचं राज्य आणि देवाची नीतिमत्ता मिळवण्याची गरज आहे. हे देवाचं राज्य कुणामध्ये आहे? हे देवाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. हे देवाची नीतिमत्ता कुणामध्ये आहे? हे देवाची नीतिमत्ता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. जर आम्हाला या जगातल्या सर्व गोष्टी पाहिजे ना, या जगातल्या सर्व गोष्टी जर पाहिजे असेल तर आम्हाला देवाचं राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करायचं आहे. जर आम्हाला देवाची नीतिमत्ता प्राप्त करायची तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करायचे आहे. म्हणजे या जगामध्ये चालत असताना या जगातले सर्व गोष्टी आम्हाला काय होणार? मिळणार. लास्ट वचन वाचू आपण मत्तेचं पुस्तक याचा 6 अध्याय 33 वचन काय सांगतं बघा. तर तुम्ही लक्ष द्या आता. तर तुम्ही पहिल्यानं काय करायचंय? आम्ही पहिल्यानं काय करायचंय? देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर या सर्व
कुणाला दर्शवलं बायबलमध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताला. म्हणून कसं पण करून, झटून करून, कसं पण करून आम्ही कुणाला प्राप्त करून घ्यायचंय? प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करून घ्यायचंय. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करून घेतलो तर या जगातले सर्व गोष्टी, आशीर्वाद, उत्तम आरोग्य, चांगली लाईफस्टाईल, चांगलं घर